ललिता, ललिता, उठ ना. काय हो तुमचं उठणं झोपू द्या ना जरासं. तुम्ही तर झोपले मस्त रातभर टराकून. किती जागवले यानं, काय झालं होतं काय नाही तर केवढं रडे तो. झोपू द्या मला जरासं. आता आतापासून उठून काय करू आता. उठणं नांदा लावून ठेवता. झोपही नाही होत जराशी. झोपा तुम्ही बी. अरे बा 8 वाजले ना बा, 8 वाजले ना. नाश्ता नाही बनवत काय? काही जाऊ मी दुकानावर. सगळे दादा गिदा कधी जातील, बाबा कधी जातील वावरात. 8 वाजले ना. आमाय 8 वाजून गेले का हो बापा. माहित बी नाही पडलं मला तर. बापरे आता काही करू बाबा. काय करू आता. नाश्ता तर माझ्याकडे आहे. चहा नाश्ता तर कधी करू बाबा मी. चहा नाश्ता तो इकडे आहे तर लवकर उठत जाय. मग दुपारी लागून तर झोपून जात जाय. अहो काय माहित बाबा. या धैर्य पाना 2 तास जागवले त्या ना रात्री. पलावर उठते एका तासानं उठते 15-15 मिनिट जागते. हा तर मी मग झोप लागून गेली मध्ये. आता बनवतो बाबा आता काही बी पटकन आणि चहा बनवून घेतो. जा तुम्ही धुवा तोंड घेऊन. हो बनव बरं पटकन. मला दुकान जायला उशीर झाला. बनव पटकन काही बी. पोहा बनवून घ्या आलू पोहा. पाहतो आता मी स्वयंपाक घरात जातो आणि पाहतो आता काय पटकन होते तसं बनवतो बाबा. समोता पायनं जरासं नाश्त्याचं पायनं वावरात जायचं आहे बा लवकर. काहून नाश्ता झाला नाही. नाही आज पोट बेकार होतं तर म्हणून मी म्हटलं मी नाश्ता करत नाही म्हणून मी बाहेर नाही आले बा. काहून ललितानं दिला नाही का नाश्ता. सगळंच आहे का बाकीच आहे का सगळे नाश्ता करायचे. कोणा दिला नाश्ता, कोण देते नाश्ता काय माहीत. कोणी नाही स्वयंपाक घरात बी कोणीच नाही. तू इकडे आहे काय करावं आम्ही माणसाईनं. आम्ही धसाव का आता स्वयंपाक घरात नाश्ता बनवाले. आम्हाला वावरात जायचं आहे. मला वावरात जायचं आहे. वावरात व्यापारी येते हे तुला समजत नाही काय. समोता घेन पाय ना जराशी. मन नसून पाहिजे कुठं आहे काय आहे. मला काही माहित नाही बा कुठं आहे तर. बरं बसा बाहेर. पाहतो मी कुठं आहे तर बनवायला लावतो पटकन नाश्ता. बसा तुम्ही. ये सकाळचा चहा नाश्ता ललिताच्या हाती आहे बाबा. उठलीच नाही काय ते अजून. थांबा बरं पाहतो मी जराशी तिले. तू लक्ष देत नाही समोता. तू तरी लक्ष देत जाय. एखाद्या वेळेस सुनबाईकून नाही होत तू करून घेत जाय एखाद्या वेळेस. मला नको म्हणावं तुम्ही. मी घेतलं रिटायरमेंट आता. ते स्वयंपाक घरात मला धसाले लावू नका. आता वरी केलं मी. आता सुना आल्यावर बी मीच करू काय. मग काय फायदा सुना आणून घरी. अरे बुवा तुला काय रोज रोज म्हणतो का. एखाद्या दिवशी सून नाही उठली तर तू उठून जात जाय. तू कधीची उठली आणि बसलीच आहे. मी तिकडे बाहेर वाट पाहून राहिलो. मोहन मदन आम्ही वाट पाहून राहिलो नाश्त्याची. हो चला मी पाहतो बोलतो मी. हो दे बा पटकन. जरासं पोटात गेलं का चांगलं वाटते. महाबिने उन्हाच्या यानं अजून. उठायचीच आहे का बापा हे ललिता अजून. फक्त सकाळचा चहा नाश्ता आहे तिच्या हाती. हे होत नाही तिच्यानं. हा महाग आहे बापा. महाग आहे. कठीण काम आहे. काय बापा उठले बरोबर नाश्ता बनवा. ललिता काय होय. हा काय करून राहिली वा. झालाच नाही का नाश्ता बनवून अजूनपर्यंत. 8-8:30 वाजून राहिले. नाश्ताच नाही बनवला तुला. बनून राहिली ना ते ये पोहा बनवतो. पोहा बनवून राहिली. 15 मिनिटात बनवतो थांबा. दिवसाचं पहिलं जेवण नाश्ता आणि तू काय नाश्ता बनवून राहिली. ते उपाशा घेऊ आवसा घेऊ जराशी दात गीत घासली का बस उपाशा खरकट्या तोंडानं उपाशा तोंडानं नाश्ता बनवतो काय बापा. आवसा घेऊ नाश्ता करून राहिली काय. आडस आणता साराईलेच आडस आणता का तुझ्या बरोबर तर. काय नाश्ता बनवून राहिली तू. आता बाई मी धैर्यानं कधी रात्रभर झोपूच नाही दिलं. एका घंट्यानं उठत होता तर त्याच्यानं झोप नाही झाली. तर मग आता जेमतेम उठली. म्हटलं उशीर झाला म्हणून पटपट नाश्ता बनवायला लागली. बनवतो ना आता 15 मिनिटात बनवतो नाश्ता. चहा ठेवला. चहा झालाच म्हणून समजा. आणि बाताचे पोहे शेक करून घेतो. उठल्या बरोबर पहिले तोंड धुवा मग नाश्ता बनवा. हे तुला शिकवलं नाही का. काय बोलू आता तुले. पहिले ठेवते. पहिले तोंड धुई नाही. पहिले गुडला कर तोंड धुईन मग नाश्ता बनव. उपाशा घेऊ नाश्ता बनवून राहिली काय. तो नाश्ता खावाले जेव होईन का. आता बाई मग उशीर होईन सगळ्याले. म्हणजे ठेवते. पहिले तोंड धुई. तोंडावर पाणी टाक पहिले. डोळ्यावर पाणी टाक पहिले. गुडला कर पहिले मग कर ते. बरं आता बाई ठीक आहे. तुम्ही म्हणता तर तोंड धुवून येतो. गुडला करून येतो मग बनवतो पटकन. धैर्य होय ना. झोपूच नाही देतो आता बाई. झोपूच नाही देतो. एका घंट्यानं आता पाण्याचं पाणी बात बाथरूम करते तो. तर बाथरूम केली ओल्यात काही राहत नाही. बाथरूम करते एका घंट्यानं उठते. मग 15-15 मिनिट अजून त्याच्यासाठी जागा लागते. त्याच्यानं रातभर झोप होत नाही. नाश्ता बी करा लागते. बहाणे नको मारत जाऊ. जास्तीचे बहाणे नको मारत जाऊ तू. आता वरी तो झोपला साधारण. आता कसं झोपत नाही तू. आता उन्हाळ्यामध्ये झोपते आता बाई. उन्हाळ्यामध्ये झोप येतो. पण आता पाण्या पावसाचं कधी रातभर पाणी येते ना तर तो त्याच्यानं बाथरूम करते म्हणून तो उठते घडी. करतो ना मी. भात बनवतो मी आता. काय आज बी पोहाच आहे काय.
2-3 दिवसापासून पाहून राहिलो. पोहाच आहे, दुसरं काहीच नाहीये. पोयानं गच्च पकडून राहिलं सगळं पोटाले. पचत नाही रोज पोहा. हलकं फुलकं पाहिजे होतं जरासं काही हलकं फुलकं. बरोबर आहे बाबाचं. गेले 2-3 दिवसापासून रोज पोहा. पोहाही बरोबर पकतही नाही तो पोहा. कच्चा आहे तो पोहा, थोडासा कच्चा लागते. बरोबर नाही आई, काय हो हे रोज पोहा. माय जरासा पोट डमरल्यावानीच लागून राहिलं. पोहा. दुसरं काही पाहिजे होतं. पोहा मग कोणी उसळ मिसळ काही उपमा असं तसं. हो, मी बी पाहूनच राहिली 2-3 दिवसापासून. पोहा. माय बी पोट थोडंसं डमारल्यावानी लागून राहिलं. पोहा खाऊ. पोहा पचाले जड राहते तसा बी. लवकर भूक लागत नाही पोह्यानं. ललिता, काय होय व? त्या दिवशी बोलली मी तुला लवकर उठत जाय, तोंड धुत जाय आणि मग नाश्ता बनवत जाय. आते बाई, तर आता तशीच तर करून राहिली मी. उठल्याबरोबर तोंड धुतो, गुळला करतो, मग नाश्ता बनवतो. पण रोज पोहाच बनवतो. काही वेगळं बनवत जाय. पोहाच खाऊ बोर होऊन जाते माणूस. पोहा खाऊ रोज पोहा. काही वेगळं काही बनवत जाय जरा हलकं फुलकं. कधी साबुदाणा बनवून घेत जाय. साबुदाणा पोट खराब झालेलं चांगलं होते म्हणते. साबुदाणा मुरू टाकून ठेवत जाय रातच्या नंतर सकाळीच बनवून घेत जाय. आत्या बाई, हे पा, मोठ्या जीवानं मी नाश्ता बनवून राहिली बा. चहा नाश्ता काही मान होऊन नाही राहिला. धैर्य, रातभर बरोबर झोपत नाही आता. पहिले तरी उन्हाळ्यात तो रातभर झोपे, पण आता तो रातभर झोपून नाही राहिला. त्याच्याने मला रातभर जागा लागते. मग सकाळी उठाले उशीर होते. सकाळी उठाले उशीर झाला म्हणजे मग मला सुचत नाही काय बनवून काय नाही. मग मी घेतो पटकन पोहा, भिजवतो आणि बस कांदे मिरची टाकून खोरून घेतो. आता कधी इडली बनवून घेत जाय ना वा ललिता, कधी इडली बनवून घेत जाय. ते कोण एवढं तामझाम करत बसन बिंदुताई. इडली मग त्याले तांदूळ मुरू टाकानं, डाळ मुरू टाकानं, मग कुकर लावा, मग त्याच्यातून काढा, मग सांबर बनवा. एवढा टाइम आहे का मापाशी? धैर्य झोपू नाही देत मला. हे म्हणतो मी मुद्दा तो आहे, नाही तर मी बनवतो. आणि मग रातभर मी झोपत नाही आणि मग सकाळी झोप लागते मला. मी काय करू? माझी बी इच्छा होते नवीन काही वेगळं बनवायची, पण पोराच्या ना लेकराच्या ना नाही होत मान. मी जे बनवलं ते चुपचाप खाऊन घेत जा. ज्या दिवशी मी झोप होईल लवकर उठून त्या दिवशी मी वेगळं काही बनवेन. पण साबुदाणा मुरू टाकायला काय होते तुले? रातच्यानं मुरू टाकून ठेवत जाय ना, मग सकाळी उठून ते खोरून घेत जा पोहाच्या बदली. मला आठवण नाही राहत रातच्यानं. जेवली का मग मी झोपायला पाहिजे मध्ये. जेवली का झोपतो मी, मग मला आठवण नाही राहत मुरू टाकायची. मग सकाळी उठून मग घाईघाईनं मी पोहाच बनवून घेतो. काय बनवू मग दुसरं घाईघाईनं? उपमात घाईघाईनं होते का तो? कधी गेला होते, कधी मोकळा होते, कधी कच्चाच राहते. पोहा आपला भिजवला का बरोबर खोरणं होते. हो, चाल ठीक आहे. धैर्यले आज रातपासून मापाशी झोपवतो. पाहतो कसा झोपत नाही तो होता. तुले बहाणे पाहिजे बनवाले फक्त. आज रातपासून माझ्यावरच झोपवतो त्याने. मग पाहतो उद्यापासून तू पोहा बनवतो का काय बनवतो, लवकर उठतं का नाही उठत. मग तर लयच चांगलं होईन आत्याबाई. धैर्य तुमच्यापाशी झोपला का मग मी रातभर मस्त निवांतपणे झोप घेईन आणि सकाळीच लवकरच 6 वाजताच उठन आणि वेगळा नाश्ता करून तुम्हाला चारण. फक्त ते धैर्याला पाहिजे तुम्ही रातभर आता म्हणतात. ठीक आहे ना, पाहतो मी त्याला रातभर. पाहतो मी त्याला माझ्याजवळ झोपवतो आज रातपासून. नाही का बिंदू? त्यापाशी तर झोपत होता धैर्य. ही परी नाही झाली होती तेव्हा. झोपे नाही का रातभर? झोपे ना आत्याबाई, रातभर तर झोपेत हो. काही टेन्शन नव्हतं त्याचं. रातभर झोपला राय मस्त. एकदम सकाळी 6 वाजता उठे तो. मग पाय तू म्हणतो रातभर झोपेन, हे म्हणते रातभर झोपत नाही तो. पाहतो आज रातच्यानं झोपते का जागते तर. मग पाहतो कसं काय बनवते नाश्त्यामध्ये. तर किती नाना प्रकारचं बनवते, तर विविध प्रकारचं बनवते. तर झोपला धैर्य, लवकर झोपला आत्याबाई. मग पाय बरं गाणं म्हणली, जुजू केली, झोपूनच गेला. मला मा तोंडाले पाहत मा तोंडाले मा चष्म्याले पाहत झोपला. असं राहते लेकराले झोपून देणार. तू हे करतो, झोप करतो. मा जोराने ठोकतो त्याला. कसा झोपून तो आता? पाय आता कसा झोपला, आता उठत नाही तो सकाळी सोरी. उद्या सांगता ना सकाळी आत्याबाई, तो झोपला का तुम्ही झोपल्या का कोण झोपलं म्हणून. उद्या सकाळी सांगा. हो जाय, फालतूचे बहाणे पाहिजे, लेकराचे बहाणे पाहिजे तुले. जाय आता झोप पटकन. उद्या सकाळी उठून नाश्ता बनवतो, काही वेगळं बनवतो. पोहा नको बनवून ठेवजो. तडशावानी झोपजो नको, झोपली नको राहजो. ठीक आहे, आता साबुदाणा मुरू टाकतो उद्यासाठी. हो जाय टाक. हो ना, फालतूच लेकराले बदनाम करते. काम चुकार स्वतःले करायचं नाही राहत. हे नाही सांगत, लेकराचे बहाणे सांगते. केवढं चांगलं झोपलं लेकरू. समोता काय हो, आरामानं बोला. उठून जाईन लेकरू. झोपला, आता झोपला तो. ठीक आहे. मी कुठं झोपू मग? काय तुम्ही लेकरावानीच विचारता हो. घेऱ्याच्या बाजूने तुम्ही झोपून जा. बरं ठीक आहे. म्हटलं होईन जागा. होते नाही तर काय, झोपा तिकून होते. तिकडेच वा ना जराशे. याले हात गीत मारण तो उठून तो तिकडेच वा. तिकडे सरकून झोपा जराशी. जागा आहे ना तिकडे लय मोठी. हटले का तू आता रातभर अशीच करशील का? इकडे सरक तिकडे सरक काहीतरी.
सरका ना, जागा आहे ना तिकडे, तिकडे सरका. जमलं का अजून सरकू? अजून सरकलो का खालीच पडन मी. बस बस जमलं. आता तिथंच झोपले राहा चुपचाप. समोता, समोता. काय हो, कायले ओरडून राहिले? जराही समजत नाही बाबा तुम्हाला. लेकरू जवळ झोपला आहे का काही म्हणून उठला ना तो. अरे तर मी तो उठला म्हणून तुला उठवलो. लढून राहिला तो. उठ. त्यानं सुगी केली असन, बाथरूम केली असन, त्यानं दे बदलून चड्डी गिड्डी. लढून राहिला, कधीचा लढून राहिला तो. मस्त गर्र झोपली तू. हो, अरे बापरे, बातच उठून गेला. मी म्हटलं उठणार नाही गड्या, झोपून राहील. दे बदलून त्याचं ते आणि झोपव बा. झोप नाही लागू देऊन राहिला. झोप नाही लागून राहिली. एक तर इकडे काठावर पडातही ठेव लागून राहिलं. अरे अरे, गचगच ओलं केला रे बापरे. समोता उठला ना तो. रडून राहिला तो. पाय त्याले समोता. माय अजून उठला काय रे बापा? काय रे, रातभर बाई झोपूच नाही दिलं ना तो. अरे 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 बापरे, काय वय रे बापा हे गचगच ओलं काय माय. अरे बापा रे. कायले तरी त्याला जवळ झोपवली बापा. त्याच्या मायपाशी बरा होता तो. मय रातभर झोप नाही झाली. हे इकून सगळं माझं धोतर बी ओलं झालं. हो ना, पहा बरं, रातभर झोप नाही झाली बापा. बरोबर खरं म्हणे ते तर. ललिता खरंच म्हणे मग तर. या झोपू नाही देते आता. पलावर मुतते, पलावर बाथरूम करते आता. हा, म्हणत होतो मी. म्हटलं होतं तुले सकाळीचा नाश्ता तू करून घेत जा एखाद्या दिवशी. सुनबाईकून उठणं नाही झालं तर. हा, रिटायरमेंट घेतलं म्हणत होती. तर कायचं रिटायरमेंट? आपलं शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहा फक्त. बरोबर आहे हो तुमचं, बरोबर आहे बापा. सकाळचा नाश्ता बनवणं परवडन मुले, पण या लेकराला घेऊन झोपणं नाही परवडन बापा. रातभर झोप नाही. आता या वयामध्ये काय लवकरच मरण येईन मग तर. अशानं तर रातभर झोप पुरी नाही होणार तर. मग काम करा, मेहनत करा, चांगली झोप घ्या, चांगली खा प्या, मस्त राहा. अशी झोप पुरी नाही होणार तर मग तब्येत खराब झाल्यासारखं वाटते. काही नाही, आता सकाळचा नाश्ता उद्यापासून मी करून घेत जाईन. तिले म्हणा लागन घे बापा, तो लेकरू तू झोपवतो जवळ, आमच्यानं नाही होत. आपले लेकरं होते ना, असे नव्हते बा आपले लेकरं. रातभर एक वेळा झोपले का उठे नाही. हे तर काहीच आहे येतं. रातभर झोपू नाही दिलं. हो बापा, मोठे वजीचे आहे आताचे लेकरं. तेच मुततेत, त्याच्याच मुतल्यात झोपत नाही. आपले लेकरं मुतो कुठं रातभर झोपून राहील. यायले बदलून द्या लागते, पलावर बदलून द्या लागते. मुतले का बदला लढतेत. मोठे वजीचे झाले आताचे लेकरं. आते बाई काऊन घ्या ना, नाश्ता करा ना. हा, बनवलं काय हो बापा? आण दे बापा. काय साबुदाणा बनवला का? दे बापा, नाश्ता करून घेतो. रातभर झोप नाही झाली हो बापा ललिता. काऊन आते बाई, काऊन झोप नाही झाली रातभर? ह्या तर झोपला होता ना. अहो काय सांगू बापा, एका घंट्यानं उठे लडू. एका घंट्यानं लडू उठे. मग त्याला बदलवा आणि हे ते, मग पाच अजून झोपे. अशी करता करता सकाळ झाली. मग काय असं वाटतही नाही रात झाली, रात गेली म्हणून. झोप झाल्यासारखंच वाटत नाही. झोपलं म्हणून वाटूनच नाही राहिलं. मग मी काय म्हणत होती तात्याबाई, तुम्ही म्हणे झोपला साजरा झोपा आता. मग असा बार घडी उठते तो. हो हो, पाहिली मी. घ्या नाश्ता करा. आण दे. काय बनवली? पोहा. हा, पोहाच बनवली? काऊन? आता रातभर झोपली होती ना, रातभर तरी अजून पोहाच बनवली काय? आत्याबाई, आता एवढ्या दिवसाच्या नंतर निवांत झोप लागली तर कधी डोळ्याच नाही उघडला. रातभर अशी बेशुद्ध सारखी झोप लागली. म्हणजे 8 वाजता उठली मी, मग धापड उठली, तोंड धुतली नाही, गाय गोईनं पोहा बनवली. वा वा माय माझी. काऊन ते रातच्यानं ते काय म्हणते आपलं ते साबुदाणा मुरू टाकत होती ना, बोलून गेली आत्याबाई. मुरू तुमच्या कमऱ्यातून निघाली, मुरू टाकतो म्हटलं, आणि याच्या बाबानं पाणी मागितलं, पाणी नेऊन दिलं, तिथं झोपून गेली. वा, क्या बात आहे ललिता. नाही सुदर्शन तू. तू काही वेगळं बनवलं पाहिजे म्हणून मी लेकराला घेऊन झोपली. हा, त्यानं मला रातभर झोपू नाही दिलं. अजून तुला सकाळी सुटून पोहाच बनवला. दुसरं काही बनवून घेते. काय सांगतो आत्याबाई, मला बेशुद्ध सारखी झोप लागली ना, मग काय बनवून मी वेळेवर. तू नाही सुदर्शन, काही नाही बापा, घेतोय लेकरू. येले तूच झोपव त्यापाशी. तू रात खराब कर. सकाळचा नाश्ता मी बनवून घेत जाईन बापा. मी बनवून घेत जाईन सकाळचा नाश्ता. त्या भरोश्यावर राही ना तू तर लवकर आम्हाला मरण आणशील. पोहा खाऊ रोज पोहा चारू. ठीक आहे ना आत्याबाई, तसंही चालते. तुम्ही करत जा, सकाळचा नाश्ता बनवत जा. हो, नेतो पोहा. मी नाही खात. एक तर रातभर झोप नाही झाली, त्याच्यात अजून पोहा आणला मा समोर. तुला काय होईल मा पोटाचं अजून? खाऊन घ्या ना आत्याबाई. आता ने म्हणतो ना, ने तिकडे. तू नाही सुदर्शन ललिता, तू नाही सुदर्शन, खाऊन घ्या ना म्हणतो. ने तिकडे, नाही खायचा मला तो पोहा. एक तर रातभर. आता माझा दिमाग नको सणको अजून. अच्छा ठीक आहे आत्याबाई, ठीक आहे, घेऊन जातो. आत्याबाई, काही दुसरं बनवू का तुमच्यासाठी?
नाही बाबा काही नको बनवू हं, बिंदू आता राहू दे. रातभर झोप नाही झाली आणि आता मी काही खातही नाही. अंग पाय धुईन दुपारी 12 वाजताच मी जेवण चांगलं जेवण बनव बरं. खिचडी बनव, खिचडी हलकी हलकी. बस ठीक आहे आता बाई.